मुंबईच्या दोघींची सतत परदेशवारी, पोलिसांना संशय आणि सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली. भयंकर प्रकार. नेमकं काय चाललं होतं? कोण आहेत या दोन महिला आणि त्यांच्या सततच्या परदेशवारीमागचं गूढ काय होतं? मुंबईत सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. विमानतळावर ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये या दोन महिला कुणाच्याही नजरेत विशेष भरत नव्हत्या. पण एक गोष्ट मात्र सतत लक्ष वेधून घेत होती, त्यांची वारंवार होणारी परदेशवारी. कधी बँकॉक, कधी आफ्रिकेतील देश, तर कधी मध्य आशियातल्या ठिकाणी. प्रवासाची ही मालिका थांबण्याचं नाव घेत नव्हती. सुरुवातीला हे फक्त योगायोग वाटत होतं, पण नंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली. कागदपत्र व्यवस्थित होती, प्रवास कायदेशीर वाटत होता, पण तरीही काहीतरी बरोबर नाही अशी जाणीव सतत होत होती. एक दिवस अशीच एक महिला परदेशातून परतली. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. चौकशीसाठी तिला थांबवण्यात आलं आणि इथूनच सुरू झाला एक धक्कादायक उलगडा. ती महिला तिच्या प्रवासाचा उद्देश स्पष्टपणे सांगू शकत नव्हती. प्रश्नांची उत्तरं चुकवत होती. अधिकाऱ्यांना संशय अधिकच बळावला. तिच्या मागोमाग आलेली दुसरी महिला देखील तितकीच संशयास्पद वाटत होती. दोघींनाही वेगळं करून चौकशी सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी सर्व काही सामान्य असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रश्नांची मालिका वाढत गेली तसं त्यांचं वागणं बदलू लागलं. कागदपत्रांमध्ये काही विसंगती आढळू लागल्या. त्यांच्या वैवाहिक स्थितीबाबत दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात फरक दिसत होता. ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तपास अधिक खोलवर गेला. हळूहळू चौकशी दरम्यान काही धागेदोरे मिळू लागले. दोघींच्या प्रवासाचा संबंध एका विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियेशी असल्याचा संशय व्यक्त झाला. अधिकाऱ्यांनी तपासाचा फोकस बदलला. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या प्रवासाची माहिती काढली. त्यातून समोर आलं की या दोघी अनेक देशांमध्ये वारंवार गेल्या होत्या आणि प्रत्येक वेळी जवळपास एकच पॅटर्न होता. या सर्व प्रवासामागे एक साखळी कार्यरत असल्याचं दिसू लागलं. एक नेटवर्क जे भारतापुरते मर्यादित नव्हतं, तर परदेशातही पसरलं होतं. चौकशी दरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली. या महिलांना प्रत्येक प्रवासासाठी मोठी रक्कम दिली जात होती. ही रक्कम का दिली जात होती हा प्रश्न अधिक गडद होत गेला. पोलिसांनी त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून एक एजन्सीचा मागोवा लागला, जी या सगळ्या व्यवहारामागे असल्याचा संशय होता. ही एजन्सी वरकरणी वैद्यकीय सेवा देणारी वाटत होती, पण प्रत्यक्षात तिचं काम काहीतरी वेगळंच असल्याचं स्पष्ट होत होतं. चौकशी दरम्यान उघड झालं की महिलांना काही विशिष्ट प्रक्रियेसाठी परदेशात पाठवलं जात होतं आणि यासाठी त्यांना बनावट कागदपत्र तयार करून दिली जात होती. भारतातील कायद्यानुसार काही गोष्टींवर बंधनं आहेत, पण या नेटवर्कने त्या नियमांना चुकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले होते. महिलांना विवाहित असल्याचं दाखवलं जात होतं, जरी त्या प्रत्यक्ष अविवाहित असल्या तरी. कागदोपत्री सर्व काही व्यवस्थित दिसावं यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट माहिती वापरली जात होती. या सगळ्यामागे आर्थिक व्यवहारांचं मोठं जाळं होतं. प्रत्येक प्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत होती. तपास जसा जसा पुढे गेला तसं आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. या नेटवर्कमध्ये फक्त 2च महिला नव्हत्या, तर अनेक जण सामील असल्याचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. काही महिलांनी या माध्यमातून अनेक वेळा परदेशवारी केल्याचंही उघड झालं. काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे प्रक्रिया अयशस्वी झाली होती, तरीही हा प्रकार थांबलेला नव्हता. पोलिसांनी आता संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी मोहीम सुरू केली. संबंधित एजन्सी, तिचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांचा सखोल तपास सुरू झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. महिलांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता आणि त्यामागे किती मोठं जाळं कार्यरत होतं? सामान्य लोकांनाही या घटनेची माहिती मिळताच धक्का बसला. वरकरणी साधं वाटणारं हे प्रकरण प्रत्यक्षात किती गंभीर आहे हे हळूहळू समोर येत होतं आणि शेवटी सगळं स्पष्ट झालं. या दोन्ही महिला बेकायदेशीररित्या एग डोनेशन आणि सरोगीशी संबंधित रॅकेटमध्ये सहभागी होत्या. त्या भारत आणि परदेशातील फर्टिलिटी सेंटर्ससाठी अंडीदान करणाऱ्या महिलांचा पुरवठा करत होत्या आणि त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून कायद्याला चकवा देत होत्या. या धक्कादायक उघडकीनंतर पोलिसांनी संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू केला असून अजून किती जण यात सामील आहेत याचा शोध घेतला जात आहे.